नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर आज आम्ही निघालो होतो साडी खरेदीसाठी. तर साडी खरेदी कशासाठी हे तुम्हाला कळलंच असेल, कारण मी एक शॉर्ट अपलोड केली होती, त्यामध्ये मी सांगितलेलं. तर गौरी गणपतीसाठी आम्ही दरवर्षी नवीन साड्या घेत असतो आणि त्यानिमित्तानं साडी खरेदी करण्यासाठी आम्ही आज निघालो होतो. महिला आणि साडीप्रेम तुम्ही समजू शकता. तर महिला आणि साडी यांचं नातं खूप जिव्हाळ्याचं, भावनिक आणि सांस्कृतिक आहे. तर सौंदर्याची ओळख ही साडीतूनच होत असते. साडी परिधान केल्यानंतर स्त्रीचं सौंदर्य, तिचा आत्मविश्वास आणि तिचं व्यक्तिमत्व हे अधिक खुलतं. प्रत्येक साडीमागे एक परंपरा, संस्कृती आणि आठवणी असतात. आईकडून मिळालेली, आजीकडून मिळालेली. साडी ही महिलेसाठी केवळ वस्त्र नसून आठवणींचा खजिना असतो. भारतात प्रत्येक राज्याची, प्रदेशाची स्वतःची खास साडी आहे. पैठणी, कांजीवरम, बनारसी, चंदेरी ही विविधता महिलेला नेहमीच भावते. दुकानामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या, वेगळ्या वेगळ्या व्हरायटीच्या खूप छान आणि वेगळ्या वेगळ्या साड्या होत्या. पण आम्ही महालक्ष्मींसाठी साड्या घेणार होतो. त्यामुळं आम्ही ट्रॅडिशनल म्हणजेच काठपदर साडी बघत होतो, जे की गौराईला नेसवता पण पटकन येईल आणि त्यांना ती छान पण दिसेल असं. तिथे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या पण साड्या होत्या, त्या पण पाहिल्या. तर काही साड्यांची खासियत असते. तर कॉटनच्या साड्या बघा, उन्हाळ्यासाठी हलक्या व आरामदायी असतात. तसेच सिल्क साड्या ह्या लग्न समारंभात व सणांसाठी छान वाटतात. जॉर्जेट, शिफॉनच्या साड्या ह्या पार्टीवेअरसाठी मस्त वाटतात. ही जी साडी होती ती मला बघता क्षणी आवडली, घ्यावी वाटली. हे बघा दुर्वांशचं काय चाललं आहे. जाईल तिथं त्याला शांत बसायचं नसतं. सारखं त्याचं काही ना काही चालूच असतं, हे घे, ते घे, ते घे. शेवटी मी साड्या बघणं बंद केलं. फायनली तिथून 2 साड्या घेतल्या. महालक्ष्मींसाठी सेम सेम साड्या लागतात. तर सेम कलरच्या आणि सेम साड्या घेतल्या. तुम्हाला दाखवेलच. त्यानंतर तिथून आम्ही निघालो. तिथून थोड्याच अंतरावर एक हॉटेल आहे, रामदेव भोज थाळी हे हॉटेलचं नाव आहे. खूप सुंदर हॉटेल आहे. आम्ही पहिल्यांदाच ट्राय केलं होतं. तर चित्तोरगडचा जो किल्ला आहे, तर तो त्याचा फोटो इथे होता. खूप छान होता. आवडला म्हणून कॅप्चर केला. त्याच्यानंतर ही हॉटेलची एंट्री होते. तिथं असं मेनू कार्ड वगैरे काही नसतं. तिथं डायरेक्ट थाळी सिस्टीममध्ये जेवण होतं. रामदेव भोज थाळी म्हणजे राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश अशा भागांमध्ये मिळणारी एक पारंपरिक शाकाहारी थाळी. तर ही थाळी रामदेव पीर एक लोक देवता आहेत, त्यांच्या नावाने ही थाळी ओळखली जाते. तर थाळीचं वैशिष्ट्य काय माहिती का? तर तिथं पूर्ण शाकाहारी जेवण असतं. त्यात कांदा, लसूण असे पदार्थ नसतात. त्याला राजस्थानी एक टच असतो. त्यामध्ये डाळ बाटी, चुरमा, कढी, पापड, लोणचं, तूप यांचा जास्त प्रमाणात समावेश असतो. तर त्यांची सर्व करण्याची पद्धतही खूप छान आहे. तर मोठ्या स्टीलच्या ताटात लहान लहान छोट्याशा वाट्या असतात, त्यामध्ये ते जेवण दिलं जातं. तर दाल बाटी चुरमा ही एक राजस्थानी खास डिश आहे. गव्हाच्या पिठाच्या बाट्या बनवलेल्या असतात. त्या तुपामध्ये बरोबर तुपासोबत खाल्ल्या जातात. त्याच्याबरोबरच तूर किंवा मुगाची डाळ असते. तर त्याचा चुरमा बनवलेला जातो आणि त्याच्याबरोबर ते खाल्लं जातं. तर भाजीमध्ये भेंडीची भाजी एक होती. तसंच बाकी पण बऱ्याच प्रकारच्या भाज्या होत्या. बटाटा, पनीरची भाजी होती. त्यासोबत चपाती होती. प्रत्येक चपातीवर तुपाची धार दिली जात होती. त्यामुळे चव खूपच छान लागत होती. त्यानंतर कढी होती. कढीला पण एक वेगळाच राजस्थानी टच होता. खूप टेस्टी होती. त्याच्याबरोबर खिचडी भात होता. खिचडी भाताबरोबरही भरपूर प्रमाणात तूप असल्यामुळे छान टेस्ट आली होती. त्यानंतर गोड आंबट लोणचं होतं. वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या चटण्या होत्या, सॉस होता, ढोकळा होता. त्यानंतर हे लॉलीपॉप होतं, ते खूप टेस्टी होतं. ते कोबीपासून बनवलं होतं. खूप छान होतं. त्यानंतर गोड पदार्थामध्ये रसमलाई होती. त्यानंतर हा जो ग्रीन कलरचा होता तो दुधी भोपळ्याचा हलवा होता. म्हणजे आपण गाजराचा जसा हलवा करतो तसा तो दुधी भोपळ्याचा हलवा होता. त्याचबरोबर एक पेय होतं, जलजिरा होता. म्हणजे आपण जेवलेलं व्यवस्थित पचन होण्यासाठी होतं. पोटभर जेवण केलं. त्यानंतर निघालो घराकडे यायला. पण वाटेतच दहीहंडी दिसली. मग ती पाहण्याचा मोह काय आवरला नाही. म्हणून दहीहंडी बघायला गेलो.
तर ती महिलांची दहीहंडी होती. म्हणजे महिलांसाठी ती दहीहंडी ऑर्गनाईज केलेली होती. तर परंपरेने दहीहंडी उत्सव हा श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त साजरा केला जातो. पारंपरिकरित्या दहीहंडी पुरुष मंडळी सहभागी होत असतात. पण आता महिलांसाठीही स्वतंत्र दहीहंडी स्पर्धा आयोजित केल्या जातात. या उपक्रमामुळे महिलांना देखील आपले कौशल्य, ताकद, टीमवर्क आणि धैर्य दाखवण्याची संधी मिळते. तर अलीकडच्या काळात आपण बघतो की महिला ह्या कुठल्याच क्षेत्रात मागे नाही आहेत. प्रत्येक क्षेत्रात हा महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. कुठलंही क्षेत्र असो आणि सहभागी होतात आणि विशेषतः त्या जिंकूनही दाखवतात आणि दहीहंडीमध्येही त्यांचा सहभाग हा खूप छान होता. महिला दहीहंडी उत्सव हा प्रामुख्याने मोठ्या शहरात जसं की मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि इतरही भागात पाहायला मिळतो. यात सर्व स्तरातील महिला भाग घेतात. कॉलेज, कामगार किंवा इतर अनेक भागातील महिला सहभाग घेत असतात. महिलांच्या सुरक्षितेसाठी तिथे विशेष काळजी घेतली जाते. या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की महिलांच्या चेहऱ्यावर की दहीहंडी फोडण्यासाठीचा त्यांचा उत्साह चेहऱ्यावरून त्यांच्या ओसंडून वाहत होता. तर महिला दहीहंडी ठेवण्यामागचं उद्दिष्ट काय असतं? तर महिलांना खेळ, परंपरा आणि उत्सवात समान सहभाग मिळावा. त्यांचा आत्मविश्वास आणि संघभावना वाढवण्यासाठी हे केलेलं असतं. तसेच महिलांमध्ये शारीरिक व मानसिक शक्तीलाही प्रोत्साहन मिळतं. तर या दहीहंडी उत्सवामध्ये दहीहंडी तर होतीच, पण त्याचबरोबर बाकीचे सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन केलेलं होतं. जसं की नृत्य म्हणा किंवा गाणी सिंगिंग सॉन्ग म्हणा, यांचाही समावेश होता. तसेच ट्रॉफ्या जिंकणाऱ्यांसाठी ट्रॉफी होती. तसेच रोख रक्कमचीही बक्षिसं ठेवली होती. तर ही महिलांची दहीहंडी बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिलांचीच गर्दी होती. माझ्यासाठी ही खूप अभिमानास्पद गोष्ट होती महिलांची दहीहंडी ही, की अभिमान वाटतो की आपल्या देशातील स्त्रिया ह्या कुठल्याच क्षेत्रात मागे नाही आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन त्या पुढे चालत आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.